खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, नेमकं काय म्हणायचं हे आजच्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हीच ठरवा. चला तर मग सुरू करूया आजच्या प्रवासाला. सकाळची सुरुवात अगदी फ्रेश मूडमध्ये झाली. गजर वाजला आणि नेहमीप्रमाणे 5 मिनिट अजून झोपायचं असं ठरवलं. पण त्या 5 मिनिटांनी अर्धा तास कधी झाला ते कळलंच नाही. कसंबसं उठलो, आवराआवर केली आणि आमची पलटण निघाली थेट गोल्फ क्लबच्या दिशेने. तिथे पोचल्यानंतर आधी थोडंसं स्ट्रेचिंग केलं. शरीराला आठवण करून दिली की हो भाऊ, आज काम करायचं आहे. त्यानंतर थोडासा व्यायाम, थोडंसं धावणं आणि मग या मंडळीची रेस सुरू झाली. कोण जिंकणार, कोण हरणार यापेक्षा प्रत्येकजण स्वतःलाच ऑलिम्पिकचा खेळाडू समजून धावत होता. इतक्यात आम्हाला भेटला एक छोटासा गोड डॉगी. बस मग काय, व्यायाम संपला आणि डॉगीसोबत खेळण्याचा कार्यक्रम सुरू झाला. गो गो ऑन युअर मार्क, गेट सेट, गो. भरत विनर आहे. विनर अर्धा रस्त्यात हारला तो. बस त्याचे लाड करायलाच कोणी नव्हतं. तुम्ही भेटून गेले त्याला. आता जिंदगी सफल झाली त्याची. बसायच्या मांडीवर बस, आपल्या झाडाच्या मांडीवर बस. हा, तू नीट बैस ना भाऊ. ए या कुत्राला उचलून घेतलं. ओमकार, तू कुठे कुठे जातो तुला कळतंय का? करणार आहे ना. तू आंघोळ कर. अरे नाही बस, आता पप्पे घेतो. इन दोनों का बच्चा. ब्रश केलं का? नको नको तेवढे नको पकडू, नको पकडू, त्रास नाही द्यायचा. अरे यार, सोड सोड त्याला. आपण आपण हवच ना, येस ना मारते तुला. चल बाय बाय. ये सर राऊंड मारू एक खाली. काय लागेल त्याला. बाय ब्रो. सेकंड सेकंड. उद्या भेटू आपण. हा बाय कर ना. से बाय बाय. कसं वाटतंय तुला? एकदम मस्त. तुला कसं वाटतंय? हे काय केलंय? तुला काय वाटतंय? मी ते पूर्ण प्लॉटच घेणार आहे. इकडे काम चालू आहे नवीन फ्लॅटचं. कुठं काम चालू आहे? आम्ही फ्लॅट घेणार आहे, तो प्लॉट घेणार आहे. तुला चालेल का? इथं फ्लॅट घेतील, मी पूर्ण जागा मीच घेणार आहे. हा, आणि मग आम्ही काय भाडे करू का तुझे? भाडेकरू आहे, हे सगळे भाडेकरू आहेत माझे. हो. आम्ही पाणी बघायला आलो. याला तू काय कमेंट केला आता? गचाळ पाणी. गचाळ पाणी. आता नाशिकचं वातावरण पुढचे 7-8 महिने हेच राहील.
साक्षीने काय केलंय? याच वेगळंच काहीतरी आहे. काय करतोय इथं उभा राहा, फोटो काढू, तो आपण thumbnail लावू. Attractive वाटेल. हा होऊ दे. बारिश आई काय आहे? काय आहे? खाली दाखव ना. आज आम्ही नाशिकमधल्या अशा भागात जाणार होतो की तिथे गेल्यावर क्षणभर वाटतं, अरे आपण खरंच नाशिकमध्ये आहोत की पुण्यात. मोठमोठे रस्ते, उंच इमारती, आधुनिक सोसायट्या, सगळीकडे एक वेगळाच माहोल होता. तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल, अचानक तिकडे कशाला गेलात? तर त्यामागे एक छोटंसं स्वप्न आहे. प्रत्येक माणसाचं असतं तसं आमचंही एक स्वप्न आहे. एक दिवस स्वतःच्या नावाचं घर असावं, छोटासा फ्लॅट असावा किंवा मोठं घर, पण त्यावर आपल्या कष्टाचं नाव असावं. म्हणून आम्ही अधूनमधून अशा भागात जातो, बघतो, स्वप्न रंगवतो. कारण स्वप्न पाहायला पैसे लागत नाहीत, पण ती पूर्ण करायला मेहनत मात्र नक्की लागते. थोडी मस्ती, थोडे फोटो, थोडं फिरणं आणि तेवढ्यात पावसाने एंट्री केली. मग आम्हीही विचार केला, चला आता निघूया. आणि इथून सुरू झाला आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय. परत येताना रस्त्यावर इतके खड्डे होते की आम्हालाच प्रश्न पडला, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत. खरंच सांगते, गाडी चालवताना वाटत होतं आपण रोडवर नाही तर एखाद्या ॲडव्हेंचर गेममध्ये लेवल पूर्ण करतोय की काय. प्रत्येक 2 सेकंदांनी ब्रेक, मग खड्डा, मग दुसरा खड्डा आणि मध्येच एकदा रस्ता दिसला की वाटायचं, अरे वा, अजून रस्ता शिल्लक आहे. तर एरिया मात्र एकदम विकसित, मोठमोठ्या इमारती, सुंदर परिसर. पण रस्त्यांची अवस्था पाहिली की मनात एकच प्रश्न येतो, विकास फक्त इमारतींचा झाला की रस्त्यांचाही? काय म्हणावं तेच समजेना. शेवटी कसं बसं घरी पोहोचलो, फ्रेश झालो, थोडा आराम केला आणि नेहमीप्रमाणे अभ्यासालाही वेळ दिला. कारण फिरणं एकीकडे आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासही तितकाच महत्त्वाचा असतो. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. टाटा, बाय बाय. बाय. सी यू. संध्याकाळ झाली आणि पुन्हा एकदा आम्ही बाहेर पडलो. आज सोमवार असल्यामुळे आमचं ठिकाण होतं सोमेश्वर मंदिर. पण खरं कारण मंदिर नव्हतं, आमच्या लहान बहिणीची फरमाईश होती, आज मला मका खायचा आहे. बस मग तिच्या आदेशाचं पालन करणं भागच होतं आम्हाला. मंदिरात जाऊन शांतपणे दर्शन घेतलं. पावसाळ्यात नदीकाठचा तो निसर्ग, थंडगार वारा आणि हातात गरमागरम भाजलेला मका, त्या क्षणाला खरंच वेगळीच मजा होती. तिथे काही सुंदर फोटो काढले, एक छोटंसं सुंदर फूलही दिसलं. इतक्या गडबडीतही निसर्ग आपल्याला थांबून हसायला शिकवतो.